मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे। पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर सांगोला रोडला जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला आपल्याकडे 2 गुंठे जागेमध्ये जवळजवळ 2000 स्क्वेअर फुटाचं लोड बेरिंगचं 6 खोल्याचं घर आपल्याकडे विकायला आलेलं आहे। ते घर इतकं छान आहे, मस्त आहे। अगदी शहरापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथून दीड किलोमीटर आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 1.5 किलोमीटर आहे। बाजूला जिल्हा सत्र न्यायालय आहे। रोडपासून हायवेपासून म्हणजे मेन रोडपासून दुसरा तिसरा प्लॉट आहे। आता तो प्लॉट ते घर म्हणजे हे सगळं हेच घर आहे। अगदी छान सुंदर टुमदार आहे, मात्र लोड बेरिंग आहे। त्याची प्राइस वगैरे मी तुम्हाला सांगतो नंतर। तर या माझ्या मागे तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे ऑल कंपाऊंड आणि हे घर पूर्ण असं आहे। 6 खोल्यांचं घर आहे। हा रस्ता आहे पूर्ण, हे बघून घ्या। हा रस्ता आहे, इथं कट झालेला आहे रस्ता, पूर्वमुखी आहे, संपूर्ण पूर्वमुखी आहे। तर मी तुम्हाला आत घेऊन चलतो। अगदी छानसं टुमदार घर आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे बोर आहे, नगरपालिकेचा नळ आहे, असे कारंजा वगैरे काढले होते। हे बघा, हे अशा पद्धतीने घर आहे। तर आपण प्रवेश करतो। इथे एक तळघर आहे अशा पद्धतीने। हे बघा, हे आवार बघा, हे तळघर आहे। इथं पण खोली आहे, इकडून पण एंट्री आहे याला। तर आपण मेन ह्याच्यातून एंट्री करूयात आपण। हे बघा, अशा पद्धतीने आहे, गेट आहे। तर तुम्हाला मी वर घेऊन चालतो घरामध्ये, पोर्चमध्ये। तर चला। तर ह्या पद्धतीने हॉलमध्ये आलो आहो पण। हे बघा, हॉल असा आहे, POP वगैरे खूप सुंदर आहे। हे पूर्ण फर्निचर आहे इथे। हे बघा, हॉलमध्ये आलो आहोत आपण, असं पूर्ण फर्निचर वगैरे आहे। हे विंडोज, सूर्यप्रकाश आणि अगदी हवा सूर्यप्रकाश, व्हेंटिलेशन भरपूर आहे। तर तुम्हाला ही 6 खोल्याचं रूम आहे। तर हॉलमधनं इथे आल्यानंतर इथून एक एंट्री आहे। हे देवघर आहे, पूर्ण पूर्वमुखी आहे। हे बघा, इथून एक एंट्री आहे अशी। इथे एक टॉयलेट, संडास, बाथरूम आहे। हे बघा, हा एरिया बघा संपूर्ण अशा पद्धतीने हा एरिया आहे। वरून तुम्हाला दाखवतोच मी। हे देवघर आहे। हे बघा, हे देवघर आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे देवांचे फोटो आणि आशीर्वाद पण आहे। अशाच पद्धतीने मी आता तुम्हाला बेडरूमकडे नेतो। बेडरूमलाही असं फर्निश्ड आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने बेडरूम आहे। हे बघा, फर्निचर वगैरे आहे सगळं असं। हे फर्निचर आहे, व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाश बऱ्यापैकी आहे, हवा वगैरे चांगली आहे। लोड बेरिंग आहे मात्र। आता तुम्हाला मी किचनकडे नेतो। हे असं खूप मोठं किचन आहे। हे बघा, वास्तुशास्त्राप्रमाणे आहे किचन वगैरे। हे बघा, वास्तुशास्त्राप्रमाणे किचन वगैरे आहे। हे बघा, अशी एंट्री, समोर गेट वगैरे। हे बघा, किचनमधून आपण आता दुसऱ्या बेडरूमकडे प्रवेश करतोय। हे बघा, इथे एक बेडरूम आहे अशा पद्धतीने। तर तुम्हाला मागील बाजू दाखवतो आता। 2 बेडरूम, हॉल, किचन दाखवलं आहे आता तुम्हाला। तर आपण बॅक साईडला आलो आहोत। मागच्या बाजूला अशा पद्धतीने आहे। हे बघा, इथे एक अजून संडास बाथरूम आहे, मागे सुद्धा कमोड वगैरे आहे। हे अशा पद्धतीने आहे। हे बघा, हे टॉयलेट आहे, कमोड आहे। तर तुम्हाला मी आता आपण पुन्हा त्याच बेडरूमकडे प्रवेश केला आहे। तुम्हाला मी 4 रूम, देवघर दाखवले आहेत। आता वरती तुम्हाला घेऊन चलतो, किचनमधून वरती घेऊन चलतो। चला। तर आपण जिन्यावरून वर प्रवेश करतो आहे आपण। हे बघा, आपण वरती आलो आहे। असा शेड मारलेला आहे, कारण नेहमी वारकरी, पंढरपुरात येणारे वारकरी ह्या शेडमध्ये मुक्कामाला असतात।
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला ज्यावेळेस येतात, हे बघा परिसर अशा पद्धतीने आहे. समोरच मेन रोड आहे, हे बघा. आणि हे इमारत पांढरी जी दिसते हे जिल्हा सत्र न्यायालय, म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूलाच हे वास्तू आहे, घर आहे. हे दिसणार आहे जिल्हा सत्र न्यायालय आहे बघा. हे पंढरपुरातील जिल्हा सत्र न्यायालय आहे. हा शेजारी प्लॉट आहे, हे बघा. हे अशा पद्धतीने पत्रा मारला आहे. ते नेहमी वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी येतात, त्यामुळे यांनी पत्रा मारलेला आहे. सर्व सोयी आहे, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथून बघा हा पत्रा वगैरे अशा पद्धतीने आहे. हा परिसर बघून घ्या. हे अशा पद्धतीने परिसर आहे सगळा. आणि हा परिसर तुम्हाला दाखवला आहे मी आता. हा सगळा हे बघा. तर हेच घर विकणार आहे. आता तुम्हाला प्राइस कोट किंमत वगैरे सगळी सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे घर मी दाखवलेलं आहे. पंढरपूरमधलं हे घर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी तुम्हाला सांगतो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून, म्हणजे अगोदर सांगतो की पंढरपूर सांगोला रोड ह्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या अंतरावर हे घर आहे. बाजूला मी तुम्हाला ते शूटिंगमध्ये दाखवलं जिल्हा सत्र न्यायालय बाजूलाच आहे. आणि टॉप एरिया आहे. हे लोड बेरिंग आहे. इथे 2 गुंठे जागा आहे. लोड बेरिंगचं 2 गुंठे जागा आहे. थोडंसं आता तुम्हाला ही पूर्ण घर मी दाखवलं, 6 खोल्याचं घर दाखवलेलं आहे. तर ह्याची प्राइस कोट केलेली आहे 45 लाख रुपये. आणि त्यानंतर आपण बसल्यानंतर निगोशिएबल नक्की करणार आहे. बसल्यानंतर 45 लाख आम्ही तुम्हाला प्राइस कोट केलेली आहे, पण बसल्यानंतर कमी जास्त होईल. त्याच पद्धतीने ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे, कोणाला शेती प्लॉट बंगलो काही विकायचं असेल किंवा ज्यांना विकत घ्यायचे असतील तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे प्रॉपर्टी देणारे आणि प्रॉपर्टी घेणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.